हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण क्लास 7 सब्जेक्ट इंग्लिश यामधील 3.5 यातील रेड हेडेड लीग या लेसनचा पार्ट 2 बघूया. त्याचं नाव आहे व्हॉट हॅपन नेक्स्ट डॉक्टर वॅटसन्स अकाउंट. आता डॉक्टर वॅटसनसोबत काय झालं आहे ते आपण या दुसऱ्या पार्टमध्ये बघूया. तर आतापर्यंतची आपली स्टोरी होती की मिस्टर विल्सनला जॉब मिळाला होता आणि त्यांचा जॉब अचानक बंद झाला आणि हे का झालं त्याची एन्क्वायरी करण्यासाठी ते मिस्टर शेरलॉक होम्सकडे आले होते. त्याच्या पुढची स्टोरी अशी आहे. वेल वॅटसन, व्हॉट डू यू थिंक ऑफ इट ऑल? आस्क्ड मिस्टर होम्स आफ्टर मिस्टर विल्सन हॅड लेफ्ट. आता विल्सननी आपली पूर्ण स्टोरी सांगितल्यानंतर ते निघून गेले. तेव्हा होम्सने वॅटसनला विचारलं की तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काय विचार केला याबद्दल? आय मेक नथिंग ऑफ इट, आय ॲन्सर्ड फ्रँकली. वॅटसन म्हणाला की मी काहीच विचार नाही केला. त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी याच्यावर काहीच विचार करू शकत नाही. काय झालं असेल मला गेस करता नाही येत आहे. होम्स सॅट सायलेंटली फॉर सम टाईम अँड देन इन्व्हायटेड मी टू गो आउट विथ हिम. आता होम्स थोड्या वेळ शांत बसले. त्यांनी काहीतरी विचार केला आणि नंतर मला बोलावून सांगितलं की चला आपल्याला कुठेतरी जायचं आहे. वी वेंट टू द स्क्वेअर वेअर मिस्टर विल्सन हॅड हिज शॉप. आता ते कुठे गेले की जिथे मिस्टर विल्सनचा शॉप होता त्या ठिकाणी ते दोघेजण गेले. कोण? वॅटसन आणि शेरलॉक होम्स एन्क्वायरी करायला की काय झालं असेल ते शोधायला ते तिथे गेले. होम्स ऑब्झर्व्ड द एरिया केअरफुली. देअर वेअर मेनी शॉप्स अँड ऑफिसेस इन द स्क्वेअर अँड अ बँक जस्ट बिहाइंड मिस्टर विल्सन शॉप. आता त्यांनी पाहिला की तो एरिया कसा आहे. तर त्या एरियामध्ये खूप सारे ऑफिसेस होते, शॉप्स होती आणि सगळा एरिया पूर्ण भरलेला होता. आणि मिस्टर विल्सन यांचं जिथे शॉप होतं त्या शॉपच्या बिलकुल अपोजिट साईडला बँक होती. होम्स स्पेंड सम टाईम आउटसाइड द शॉप अँड थंब अपॉन द पेव्हमेंट 2 or 3 times. आता होम्सनी त्यांच्या शॉपच्या समोर गेले, थोडंसं बघितलं की काय झालं असेल. त्यांनी ऑब्झर्वेशन केलं की कुठून काही क्लू मिळतो का त्यासाठी. आणि त्यांनी काय केलं की पॅवमेंट्स असतात म्हणजे आपल्या फुटपाथवर जे ब्लॉक्स बसवलेले असतात त्याला पेवमेंट म्हणतात. तर त्यांनी त्या पेवमेंटला 2-3 वेळा काठीने असं ठोकून पाहिलं काही आवाज येतो आहे का. फायनली ही नॉक ऑन मिस्टर विल्सन्स डोअर. पण त्यांनी ठोकलं आणि त्यांना काही लक्षात आलं असेल. मग त्यानंतर ते कुठे गेले? मिस्टर विल्सनच्या घरी गेले. त्यांनी दार ठोठावलं. तर काय झालं? अ यंग मॅन ओपन द डोअर. तिथे एक यंग माणूस तिथून त्यांनी दार उघडलं. मिस्टर होम्स आस्क हिम द वे टू द स्ट्रँड. आता मिस्टर होम्सनी त्याला काहीतरी क्वेश्चन्स विचारले. स्ट्रँड म्हणजे काहीतरी विचारले, क्वेश्चन्स त्याला विचारले. द असिस्टंट ॲन्सर्ड द क्वेश्चन अँड क्विकली क्लोज द डोअर. आता त्यांचा जो असिस्टंट होता त्यांनी पटापट ॲन्सर्स दिले आणि त्यांनी गडबडमध्ये दारं बंद केले. आय सेड, आय एम शुअर दॅट यू एन्क्वायर्ड युअर वे ओनली इन ऑर्डर टू सी हिम. आता वॅटसन हे शेरलॉक होम्ससोबत नेहमी राहायचे म्हणून त्यांना आयडिया होती की ते कधी कोणत्या प्रसंगी कशा प्रकारे बोलतात म्हणून. मग वॅटसनच शेरलॉक होम्सला म्हणतात की मला असं का जाणवत आहे की तुम्ही त्याची एन्क्वायरी करायला नाही तर त्याला बघायला तुम्ही ते दार ठोठावलं आणि काही क्वेश्चन्स विचारले. नॉट हिम, होम्स सेड, बट द नीज ऑफ हिज ट्राउझर. आता होम्स म्हणाले नाही, मी त्याला नव्हतं बघत, मी त्याचे ट्राउझर्स म्हणजे त्याने खाली जे पॅन्ट घातली होती, ट्राउझर घातलं होतं नीच्या खाली, त्याला मी ऑब्झर्व करत होतो. अँड व्हॉट डिड यू सी? मग वॅटसनने विचारलं की काय दिसलं त्याच्या ट्राउझरवर, काही होतं का? व्हॉट आय एक्सपेक्टेड टू सी, दिस मॅटर ऑफ विल्सन इज सिरियस. आता त्याने म्हटलं की मी जसं विचार केला होता नेमकं तसंच झालं आणि आपल्याला हे जे मॅटर दिसते आहे ते काही साधंसुद्धा नाही तर खूप सिरियस मॅटर आहे. अ क्राईम इज बीइंग प्लॅन्ड बट आय होप दॅट वी कॅन स्टॉप इट. आता मोठं तरी काहीतरी क्राईम म्हणजे मोठी तरी काहीतरी घटना होण्याची शक्यता आहे पण आपण त्याला थांबवू शकतो. टुडे इज अ फ्रायडे, द ऑफिस अँड बँक्स विल बी क्लोज ऑन द वीकेंड. मग होम्सने विचार केला आणि वॅटसनला सांगितलं की आज कोणता वार आहे? आज फ्रायडे आहे आणि शनिवार आणि रविवार 2 दिवस हे वीकेंड राहणार आहे आणि त्यामुळे सगळे दुकानं, शॉप्स, बँक्स हे सगळे वीकेंडला बंद राहतील. नाऊ आय हॅव टू गो अँड मेक सम अरेंजमेंट बट आय शॅल वॉन्ट युअर हेल्प टू नाईट.
पण त्यांनी म्हटलं की आपल्याला आज जाऊन मला काहीतरी आता हे जे क्राईम होणार आहे, जो गुन्हा होणार आहे, त्याला थांबवण्यासाठी मला काहीतरी अरेंजमेंट करावी लागणार आहे. पण त्यासाठी मला तुमची मदत लागणार आहे. होम्सनी वॅटसनला म्हटलं. कम टू द बँकर स्ट्रीट ॲट 10 अँड ब्रिंग युअर रिव्हॉल्वर. आता होम्स म्हणाले वॅटसनला की तुम्ही बँकर स्ट्रीटला, म्हणजे जिथे बँक आहे त्या रस्त्यावर तुम्ही 10 वाजता मला या आणि सोबत येताना तुमची रिव्हॉल्वर सोबत घेऊन या. आय अराउड ॲट होम्स रेसिडेंट्स इन टाईम. आता वॅटसन होम्सच्या घरी बरोबर वेळेवर पोहोचले. देअर वेअर 2 अदर मेन विथ हिम, मिस्टर जोन्स ऑफ स्कॉटलँड यार्ड अँड मिस्टर मेरीवेदर अ बँकर. आता हे जेव्हा वॅटसन होम्सच्या घरी पोहोचला तेव्हा तिथे आधीच 2 माणसं पोहोचलेली होती. कोण? मिस्टर जोन्स होते स्कॉटलँड यार्डचे आणि मेरीवेदर होती, एक बँकर होती. हे 2 व्यक्ती तिथे होते, ऑलरेडी तिथे हजर होते. होम्स अनाउन्स्ड, टुडे वी आर गोइंग टू हंट वन ऑफ द स्मार्टेस्ट क्रिमिनल्स इन लंडन. होम्सने म्हटलं की आज रात्री ना आपण लंडनमधला जो स्मार्टेस्ट म्हणजे सगळ्यात मोठा जाहीर गुन्हेगार आहे त्याला पकडणार आहे. त्याची शिकार आज आपण करणार आहोत. वी लेफ्ट टुगेदर इन अ कॅरिएज अँड रीच द रोड वी हॅड विजिटेड इन द मॉर्निंग. आता कॅरिएज म्हणजे गाडीमध्ये, घोडागाडीमध्ये किंवा गाडीमध्ये ते सगळेजण बसले आणि सकाळी ज्या मॉर्निंगमध्ये ज्या स्क्वेअरमध्ये ते गेले होते, ज्या ठिकाणी ते गेले होते, त्यांनी ऑब्झर्वेशन केलं होतं, तिथे सगळेजण एक सोबत जाऊन उतरले. होम्स टोल्ड अस टू फॉलो मिस्टर मेरीवेदर हू लेड अस थ्रू अॅन आयर्न गेट. आता होम्सने म्हटलं की आपल्याला मेरीवेदर जी पर्सन आहे, जी व्यक्ती आपल्यासोबत आहेत, त्यांच्या मागे आपल्याला जावं लागेल. आणि मेरीवेदरनी त्यांना मग एका आयर्न गेटमधून एका लोखंडी दरवाजातून आतमध्ये नेलं. वी फॉलोड हिम डाऊन अँड नॅरो पॅसेज. आता आम्ही त्याच्या मागे मागे चाललो. कोणाच्या? मेरीवेदर हे जिथून रस्ता दाखवत होते त्यांच्या मागे मागे आम्ही निघालो होतो. आणि वी फॉलोड हिम डाऊन अ नॅरो पॅसेज. नॅरो म्हणजे एक अरुंद गल्लीतून आम्ही जात होतो. आफ्टर गोईंग डाऊन सम स्टोन स्टेप्स ही लेड अस डाऊन अ डार्क अर्थ स्मेलिंग पॅसेज अँड इन टू अ ह्यूज सेलर. आता आम्ही जात असताना तिथे काही स्टोन स्टेप म्हणजे दगडी पायऱ्या होत्या. देन थोडासा अंधार होता आणि अर्थ स्मेलिंग पॅसेज म्हणजे जेव्हा त्या रस्त्यावरून जात होतं तर तिथून एक कुबट वास येत होता. आणि नंतर सगळ्यात शेवटी आम्ही कुठे पोचलो? इन टू अ ह्यूज सेलर. मोठ्या सेलरमध्ये, तिथे सेलर म्हणजे तळघरामध्ये आम्ही पोचलो. फुल ऑफ बिग बॉक्सेस. आणि तिथे काय होते? खूप सारे मोठे मोठे बॉक्सेस ठेवलेले होते. वी ऑल सॅट ऑन द बॉक्सेस. आता आम्ही गेलो आणि त्या बॉक्सेसवर जाऊन बसलो. वी आर इन द सेलर ऑफ द सिटी ब्रांच ऑफ वन ऑफ द मेन बँक्स इन लंडन. आता शेरलॉक होम्स बाकीच्यांना माहिती देतात की आपण इथे का आलो आहेत या सेलरमध्ये. तर ही जागा कोणती आहे? तर मेन बँक आहे लंडनची, त्याची एक ब्रांच, सिटी ब्रांच आहे, त्याच्या सेलरमध्ये आपण आलेलो आहोत. Mr. Merriweather is the chairman of the bank and he will tell you why a criminal should take an interest in the cellar at this present, said Holmes. आता शेरलॉक होम्स म्हणाले की तुम्हाला मेरीवेदर हे माहिती देतील की आपण इथे का आलेलो आहोत आणि इथे चोरांचा का इंटरेस्ट असावा, ते इथे चोरी करण्यासाठी का येत असावे, हे तुम्हाला ते समजून सांगतील. मग मिस्टर मेरीवेदर एक्सप्लेन दॅट द बँक हॅड बॉरोड अ ह्यूज क्वांटिटी ऑफ गोल्ड फ्रॉम द बँक ऑफ फ्रान्स अँड द बॉक्सेस इन द सेलर वेआर फुल ऑफ गोल्ड. आता मेरीवेदर त्यांना सगळ्यांना सांगू लागले की आम्ही फ्रान्सची जी बँक आहे तिथून काही गोल्ड उसनं घेतलेलं आहेत, बॉरो केलेलं आहेत. तर त्या गोल्डची बॉक्सेस आम्ही इथे या सेलरमध्ये आणून ठेवलेले आहेत आणि म्हणूनच ही गोष्ट क्रिमिनल्सला माहिती असावी आणि त्यामुळे ते इथे चोरी करण्याच्या दृष्टीने येत असावेत. होम्स एक्सपेक्टेड द क्रिमिनल्स टू ॲक्ट दॅट व्हेरी नाईट. आणि होम्सला अशी शंका आहे की आज रात्री ते इथे चोरी करण्यासाठी नक्की येतील. वी हॅड टू वेट देअर इन अ टोटल डार्कनेस विदाउट मेकिंग एनी नॉईज टू टेक द क्रिमिनल्स बाय सरप्राईज. आता होम्स त्यांना म्हणाले की आपल्याला या अंधारामध्ये लपून बसावं लागेल बिना आवाज करताना, ताकी जेव्हा क्रिमिनल्स येतील तेव्हा आपण त्यांना पकडू शकू. दे हॅव बट वन एस्केप रूट, विस्पर्ड होम्स.
आता होम्सनी स्वतःशीच म्हणाले, ते स्वतः म्हणजे त्यांनी म्हटलं की अरे, त्यांना तर इथून सुटून जाण्यासाठी, जर आपण इथे त्यांना पकडू शकलो नाही, तर इथून निघून जाण्यासाठी त्यांना दुसरा रस्ता आहे. दॅट इज अ बॅक थ्रू मिस्टर विल्सन्स हाऊस. आणि तो रस्ता कोणता आहे? मिस्टर विल्सनच्या घराच्या मागे तो निघतो. आय होप दॅट सम मेन आर वेटिंग ॲट द मिस्टर विल्सन्स डोअर, मिस्टर जोन्स. आता शेरलॉक होम्सनी मिस्टर जोन्सला, म्हणजे त्यांच्यासोबत जो दुसरा व्यक्ती आला होता, त्यांना विचारलं की मला असं वाटतं की तुम्ही काही अरेंजमेंट केली असेल मिस्टर विल्सनच्या घरासमोर, कोणाला तरी अपॉइंट केलं असेल. तेव्हा जोन्स म्हणतात, आय हॅव ॲन इन्स्पेक्टर अँड 2 ऑफिसर्स वेटिंग ॲट हिज डोअर. आता मी तिथे एक इन्स्पेक्टर आणि 2 ऑफिसर्सला वाट पाहण्यासाठी तिथे थांबवून ठेवलेलं आहे. जर क्रिमिनल्स इथून निघून गेले तर तिथे आपण पकडू शकू. देन वी हॅव स्टॉप ऑल द होल्स. नाऊ वी मस्ट बी सायलेंट अँड वेट. आता शेरलॉक होम्स म्हणाले की आपल्याला इथे थांबावं लागेल आणि आता त्यांना सुटण्यासाठी कोणतीही जागा उरली नाही. हा लेसन खूप मोठा असल्यामुळे त्याचे आपल्याला 2 पार्ट्स करावे लागेल. याचा लास्ट पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. थँक यू.